अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे कोणी स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, तर प्रत्येक स्वामी सेवेकराच्या, स्वामी भक्ताच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असते. तुमच्या घरामध्ये फोटो आणि मूर्ती असून उपयोग नाही, तर काही गोष्टींचं तुम्ही पालन केलं तरच स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तरच तुम्हाला त्या स्वामी सेवेचा काहीतरी लाभ होत असतो. तर आज त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आपल्यामध्ये खूप जण स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहे. आपण स्वामी महाराजांची आपल्याला आपल्या यथाशक्तीनुसार जशी जमेल तशी स्वामी सेवा ही करत असतो. मग त्याच्यामध्ये स्वामी नित्य सेवा असेल, स्वामींची पूजा असेल, हे तर आपण सर्व करतोच. पण काही गोष्टी जर आपण स्वामी सेवा करताना पाळल्या तर त्या स्वामी सेवेचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं. स्वामी प्रसन्न राहत असतात, आपल्या सर्व संकटातून आपल्याला तारत असतात. आणि बघा, स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला लगेचच यायला लागते. तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्रत्येक स्वामी भक्ताला पाळायच्या आहेत, तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होपसो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. बघा, तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, स्वामी भक्त आहात, किंवा तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे म्हणून तुम्ही काय करता, फक्त स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरात आणता आणि फक्त देवाऱ्यामध्ये ती ठेवता आणि झाली, तुम्ही स्वामी सेवा करता. असं कधीही करायचं नाही. जसं आपण इतर सर्व देवी देवतांची दररोज नित्य देवपूजा करतो, त्या विधिवत पद्धतीने स्वामी महाराजांच्या फोटोची, मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करा, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसा. मूर्तीचा तुम्ही फक्त दर गुरुवारी अभिषेक केला तरीही चालेल आणि इतर दिवशी तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करा. त्याचप्रमाणे स्वामींना अष्टगंध लावा, अक्षता वाहा, महाराजांना तुम्ही फुले अर्पण करा. ही जी नित्यपूजा आहे ना, ही तुम्हाला सर्वांना दररोज करायची आहे. फक्त फोटो किंवा मूर्ती आणायची आणि देवाऱ्यात ठेवायची, ही चूक कोणीही करू नका. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळा, महाराजांच्या आरती करा. दुसरी गोष्ट, महाराजांना तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मुजरा करायचा आहे. जसं आपण देवांना नमस्कार करतो त्याप्रमाणे महाराजांना मुजरा करून आपण नमस्कार त्यांच्याबद्दलचा व्यक्त करत असतो. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की महाराजांना मुजरा कसा केला जातो. तर आपण काय करत असतो, 3 बोटांनी महाराजांना 3 वेळेला मुजरा करतो आणि त्यांचं जे नाम आहे त्याचा आपण मोठ्या मोठ्याने काय करत असतो, जयघोष करत असतो. म्हणजे जसे की श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असं म्हणतो आणि आपण महाराजांना मुजरा करत असतो. हा जो मुजरा आहे हा महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि महाराजांना मुजरा केला जातो. त्यामुळे महाराजांना तुम्हाला दररोज सकाळी उठलं की अंघोळ करायची आणि महाराजांसमोर जाऊन सर्व घरातील सदस्यांनी मुजरा करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळी सुद्धा महाराजांना मुजरा करायचा आहे. आता आपण काय करतो, सकाळी संध्याकाळी जेव्हा महाराजांची पूजा करतो तेव्हा तर मुजरा करतोच, पण जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे. आणि महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की महाराज, मी या ठिकाणी चाललेले आहे, तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझं हे काम व्हावं अशी माझी इच्छा आहे, तेही माझं काम होऊ द्या आणि आपण परत माघारी येऊया. अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना विनवणी करून घराच्या बाहेर पडायचं आहे. मग यामुळे काय होतं की महाराज तुमच्या सोबत येतात. तुम्ही कुठल्या कामाला चाललेला आहात ते काम तुमचं महाराज पूर्ण करतात. तुम्हाला रस्त्यामध्ये कुठल्याही विघ्न येण्यापासून महाराज तुम्हाला त्या संकटापासून, त्या विघ्नापासून तुमचं रक्षण करतात. तेव्हा त्यानंतर तुमचं काम वगैरे झालं, तुम्ही घरी आलात. तुम्ही घरी आल्यानंतर परत एकदा हातपाय तोंड धुवून महाराजांसमोर मुजरा करून तुम्ही महाराजांना धन्यवाद द्यायचा आहे की महाराज, तुम्ही माझ्यासोबत आलात आणि परत आपण रिटर्न आलो. तुम्ही मला सुखरूपपणे नेलं, सुखरूपपणे आणलं. माझं जे काम होतं त्या कामामध्ये तुम्ही मला मदत केली, माझं काम पूर्ण झालं आणि कुठल्याही विघ्न माझ्यावर येण्यापासून तुम्ही ते रोखलं आणि मला व्यवस्थित माझ्या कुटुंबाजवळ आणलं, अशी प्रार्थना करायची आहे. म्हणजे महाराजांना तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्हाला वाटत असेल की हे महाराजांमुळे होत नाही, पण असं नाही, तर महाराजांमुळेच हे सर्व होत असतं. तुम्ही जर महाराजांना विनवणी केले तर ते तुमच्या सोबत येतात आणि तुमच्या सोबत परत घरी येतात. त्यामुळे कुठलंच विघ्न तुमच्यावर येत नाही, तुमचं सगळी कामे पार पडत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी घरातून बाहेर जाताना आणि घरात आल्यानंतर महाराजांना मुजरा करून धन्यवाद द्यायचा आहे आणि जिथे कुठे तुम्ही जाल तिथे महाराजांना सोबत घेऊन जायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की महाराजांची सेवा करत असताना कधीही काळे वस्त्र घालून महाराजांची सेवा करू नका. बघा, आपण काय करतो की
रेग्युलर आपल्या ब्लॅक कलरच्या पॅन्ट असतात त्या आपण यूज करतो आणि महाराजांची सेवा करतो. पण कुठल्याच देवाच्या पूजेमध्ये काळ्या कलरचा जो वापर आहे तो केला जात नाही. फक्त कालभैरवनाथ देवांनाच काळी कलरची वस्त्र घालून पूजा केली जाते. पण इतर देवी देवतांच्या पूजेमध्ये काळी वस्त्र चुकूनही तुम्ही घालू नका. महाराजांच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही काळी वस्त्र घालून महाराजांची सेवा करू नका. ही पण काय होतं की कळत नकळत आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका घडतात आणि मग आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो की महाराजांची एवढी सेवा करूनही मला प्रचिती येत नाही. त्यामुळे चुकूनही या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांची नित्यसेवा करायला तुम्हाला चुकूनही विसरायचं नाही. आता नित्यसेवा म्हणजे काय याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. नित्यसेवेत काय येतं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही सर्वांनी पहा. जे कोणी नवीन असतील त्यांनी नित्यसेवा काय, नित्यसेवा कशी करावी हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे. तर ही जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या सारामृतमधील आपल्याला दररोजचे 3 अध्याय पठण करायचे असतात. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा दररोज 11 माळी जप करायचा असतो. म्हणजे एका माळेमध्ये 108 मणी असतात. त्याप्रमाणे 11 माळी जप करायचा असतो आणि आपल्याला तारक मंत्राचा 11 वेळा जप करायचा असतो. तर ही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कोणीही खंडित करायची नाहीये. घरातील एका का व्यक्तीने होईना पण ती सेवा नित्य पद्धतीने करायची आहे. बघा आपल्या स्त्रियांचं महिलांचं कसं असतं की मासिक पाळी आलं मग आपल्याला सेवा करता येत नाही किंवा इतर काही कामांमुळे आपली सेवा खंडित होते. पण तुमच्या घरातील पुरुषांनी का होईना ही सेवा करायची आहे. पुरुषांना कधीही कुठल्याही गोष्टीचं बंधन नसतं सेवा करण्यासाठी. आणि असं म्हटलं जातं की पुरुषांनी केलेली सेवा ही महिलेने केलेल्या सेवेपेक्षा लवकर देव ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे तुमच्या घरातील पुरुषांना, लहान मुलांना तुम्हाला सवय लावायची आहे सेवा करण्याची. नित्यसेवेमध्ये असं करा तुम्ही की कधी तुम्ही स्वतः महिला करत असतील तर ठीकच आहे. पण कधी मासिक पाळी आली आहे, कधी तुम्हाला करणं जमत नसेल तर तुमच्या घरातील पुरुषांनी, मुलांनी सेवा केली तरीही चालेल. आणि सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. बघा आता आपल्या महिलांचं कसं असतं की 5 दिवस मासिक पाळी आले आपण सेवा करत नाही. पण आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करण्याला कसलंही बंधन नाही आहे. हे तुम्ही मासिक पाळीमध्ये सुद्धा करू शकता. तर तुम्हाला न चुकता दररोज सकाळी लवकर उठून महाराजांची पूजा करून श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय पठण करणं, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं, 11 वेळा तारक मंत्र म्हणणं या सेवा करायच्याच आहेत. पण समजा तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला अगदीच वेळ नाही आहे, पण तुम्ही किती जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं महाराजांची सेवा करू शकता. तर तुम्ही कमीत कमी वेळेत महाराजांची सेवा कशी करायची 5 ते 10 मिनिटात त्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तरीही थोडक्यात तुम्हाला सांगते. तर तुम्ही वर्किंग असाल, तुम्हाला वेळच नसेल, पण तुम्हाला सकाळी महाराजांची सेवा करायची असेल तर तुम्ही सकाळी उठा, लवकर उठा, महाराजांची पूजा करा. पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय पठण करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं दुसरा ऑप्शन नाही आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जो 11 माळी जप करायचा आहे तिथे तुम्ही 1 माळ जप केला तरीही चालेल. पण श्रद्धेने करा आणि तारक मंत्र एकदा म्हणा. या सेवेला मिनिमम 5 ते 10 मिनिटं लागतात आणि तेवढा वेळ तर तुम्ही महाराजांसाठी देऊ शकता. किंवा मग तुम्ही संध्याकाळी आल्यावरती सेवा केली तरी चालेल. फक्त जाताना तुम्हाला महाराजांना मुजरा करून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काय की महाराजांसोबत तुम्हाला कायम बोलायचं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा आनंदाचे दिवस असतात, सुख असतं, तेव्हाच फक्त ते महाराजांना शेअर करायचं आणि दुःख असेल तर ते शेअर करायचं नाही, असं तुम्ही चुकूनही करू नका. बघा आपले जे सुखदुःख आहे ते सगळं आपल्याला महाराजांसोबत शेअर करायला यायला हवं. आपण काय करतो, आपल्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांना आपण आनंद शेअर करतो, पण दुःखात आपली साथ कोणीच देत नाही. पण दुःखातही साथ देणारे महाराज आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे कोण करतं? फक्त महाराजच करतात. तर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाणार आहात तेव्हा तुम्ही बेडवरती बसा, तुम्ही शांत डोळे बंद करा, शांत व्हा, एकाग्र व्हा. महाराजांचा जो चेहरा आहे तो तुमच्या डोळ्यांच्या समोर तुम्ही स्मरण करा. आणि जेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर महाराजांचा चेहरा येईल तेव्हा तुम्ही महाराजांना सांगा की आज दिवसभरात माझ्या आयुष्यात काय घडलं. मग त्याच्यातली काही गोष्टी चांगल्या असतील, काही गोष्टी वाईट असतील. तुम्ही महाराजांना सांगा की ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या अशाच माझ्या आयुष्यात घडत राहू दे आणि ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या आयुष्यात चुकूनही परत घडू देऊ नका. किंवा मला माझ्या आजच्या दिवसातली ही गोष्ट अजिबात आवडली नाही किंवा संकट आलेलं हे असं संकट परत माझ्यावरती येऊ देऊ नका. असं सगळं काही तुम्हाला महाराजांना शेअर करायचं आहे. जेव्हा तुम्ही एकाग्र होऊन महाराजांसोबत तुमचं सुख दुःख वाटताना तेव्हा महाराज कायम तुमची साथ देतात. ते तुम्हाला कधीच सोडून जात नाही. जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळता तेव्हा महाराज कायम तुमच्यासोबत राहतात. त्यांच्या प्रत्येक वाक्याची प्रचिती तुम्हाला यायला लागते, अनुभव यायला लागतात.
महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतात, संकट दूर करतात. कुठलंही संकट तुमच्यावरती जरी आलं तरी त्याची झळ तुम्हाला बसू देत नाही. इतकी महाराजांच्या सेवेमध्ये शक्ती आहे. त्याचप्रमाणे महाराजांची जी मूर्ती आहे, फोटो आहे, ते फक्त मूर्ती आणि फोटो नाही तर अगदी जिवंत ते तुमच्यासमोर उभे आहेत असं तुम्हाला भास व्हायला लागतो. जर तुम्ही श्रद्धेने महाराजांची सेवा केली तर तुम्हाला सुद्धा नक्की अनुभव येणार. तर अगदी छोटीशी सेवा होती, छोटीशी माहिती होती, की महाराजांचा फोटो आणि मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर या चुका तुम्ही चुकूनही करू नका. या चुका जर न करता तुम्ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच अनुभव येतील, प्रचिती येईल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.